ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये 29 ऑगस्टला होते ना। आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते चावडी बैठकाचं आयोजन करण्यात आलं आहे। ग्रामीण भागामध्ये देखील या बैठकांना प्रतिसाद मिळतोय। सोलापूरच्या माड्यामध्ये जे आहे ते ही बैठक पार पडली। आपल्या समेत ज्या मराठा बांधवांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात जे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून मानले जात आहेत माऊली भाऊ पवार आहेत। भाऊ काय सांगाल, एकीकडे तारीख जवळ येते 29 ऑगस्टची, अल्टिमेटम देखील सरकारला दिला जात आहे। आजच बीडमध्ये देखील इशारा बैठक पार पडली आणि एकंदरीत काय नियोजन आहे, किती मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत आणि साधारण कसं नियोजन झालंय? सोलापूर शहर व जिल्ह्यातून कमीत कमी 25,000 गाड्या, प्रत्येक तालुक्यातून 2-3 हजार गाड्याचं नियोजन आहे। त्या टू व्हीलर पण आहेत, 25,000 मध्ये टू व्हीलर पण आहेत, कार पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वाहन आहेत मोठी मोठी। आणि हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे, यांना जाग येत नाही, गांभीर्य कळ नाही। त्यांचे व्हिजिलन्स डिपार्टमेंट काय करते मला माहीत नाही, बरं जाऊ सोडा, तो पार्ट त्यांचा झाला डिपार्टमेंटचा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 58 लाख नोंदी सापडलेत ज्या शिंदे समितीकडे कबूल केलेत। या तालुक्यामध्ये, माढा तालुक्यामध्ये असंख्य दाखले मिळाले। आम्ही काय म्हणतोय, मराठा म्हणजेच कुणबी आहे आणि कुणबी म्हणजेच मराठा आहे। यांनी ठरवलंय मराठ्यांना न्याय द्यायचा नाही म्हणून। यांची जी चाल आहे हे मराठ्यांना छळाची चाल आहे। फडणवीस साहेब अजूनही वेळ गेलेली नाही। मनोज दादांनी तुम्हाला 26 ऑगस्टपर्यंतची वेळ दिली आहे। आम्हाला मुंबईला यायची इच्छा नाही आहे, पण लोकशाहीनं अधिकार दिलाय, त्या पद्धतीने आम्ही आंदोलन तिथं करणार, उपोषण आमरण तिथं चालू होणार। तुम्हाला अजूनही 2 दिवसाची वेळ आहे, 26 तारखेपर्यंत तातडीने निर्णय घ्या। बरं, आम्ही काय असंच मागत नाही उगीच द्या म्हणून कोणासारखं, पण आम्ही आमचं संविधानातलं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे संविधानातलं वाक्य आहे बाबासाहेबांचं। आणि संविधानातलं आरक्षण कुणबी व मराठा एकच आहे हे आम्ही मागतोय। तो साधा सोपा GR तुम्ही काढा। तुम्ही जास्त आम्हाला, तुम्ही 15 दिवसात अधिसूचना काढून 4.5 लाख हरकती आल्या म्हणून सांगितल्या आणि 2 दिवस झालं तुम्ही ताणताय। कारण नसताना मराठा समाजाची छळवणूक हे शासन करतंय। अजूनही वेळ गेली नाही, 2 दिवसाची वेळ आहे, तातडीने निर्णय घ्या। आम्हाला मुंबईला यायचं थांबवा, हे वादळ तुम्हाला पेलणार नाही। खूप मोठं वादळ उठले आणि वाटत असेल त्यांना मराठवाडा नाही, अख्खा पश्चिम महाराष्ट्र ही त्याच ताकदीनं मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागं उद्याच्या 27, 28, 29 तारखेला मुंबईत धडकणार। कुठेतरी गणेश उत्सवाचा कालावधी येतो ह्या निमित्तानं समोर, कसं म्हणजे या उत्सव काळामध्येच हे आंदोलन पार पडणार? अहो, मुख्यमंत्री साहेब पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला येतात। आम्ही एवढी गर्दी असते, आम्ही कधी म्हणलं का तुम्ही सगळ्याला थांबून तुम्हीच पूजा करता म्हणून? मग वर्षा बंगल्यावरच आम्ही पूजा करू यावेळेस। तमाम शेतकरी करू दे की महाराष्ट्रातले, का नको का शेतकरी नाही का महाराष्ट्रातले? आम्ही करू यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांचा विषयानं गणरायाला विनंती करू। सिद्धिविनायक आहे, लालबागचा राजा आहे, त्यांना विनंती करू आम्ही, बाबा मुख्यमंत्र्याला, या मंत्रिमंडळाला, या सरकारला बुद्धी दे। कारण नसताना आमचं आरक्षण याने अडकावून टाकले। संविधानातलं आरक्षण आहे, एवढ्या मोठ्या नोंदी सापडून जर आमच्याला अन्याय होत नसेल तर आम्ही मागायचं नाही, बुद्धी दे बाबा गणराय यांना, लवकरात लवकर मराठ्यांना न्याय दे म्हणून। ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्हा असेल किंवा राज्यभरातील आपण जर पाहिलं तर निवडणुकीपूर्वी मराठा समाजाचं जे आहे ते प्रतिसाद मिळण्यासाठी कुठतर मराठा समाजाचे नेते मंडळी असतील, आमदार, खासदार अनेक मनोजदादा जरांगे यांच्या स्टेजवर देखील दिसले। मात्र आंदोलनाचे जवळपास दिवस जवळ येऊ लागलेत, मात्र कुठले आमदार, खासदार काय पुढे येताना दिसत नाहीत। काय आहे याबाबत आपलं? मराठा समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव हेच आहे, हे राजकीय पोट्टे हरामखोर ना यांची गरज असल्यावर समाजाकडे येतात। आणि ज्यावेळेस आज आंदोलन पेटले गावागावातलं, एक जण पण नाही, दादानी सांगितले स्पष्ट, मनोज दादाने, जे राजकीय व्यक्ती कुठल्याही पक्षाचे असू द्या आमच्या आंदोलनात दिसतील, आमच्या आंदोलनाला मदत करतील, त्यांचंच राजकीय करिअरचाच विचार करा, बाकीचाच विचार करू नका। आणि असंच होणार आहे ह्याच्यापुढे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कुठतर माळी समाजाबद्दल बोललेला एक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ समोर येतोय, कसं पाहता? एकीकडे लक्ष्मण हाके देखील अनेक वारंवार टीका करताना पाहायला मिळतात मनोजदादांवर। काय आहे, आमचा हा जो मॉब आहे ना, मराठा विचित्र आहे। हे सोलापूर जिल्ह्यात ह्युमन टेम्परेचर असते 43, मिरच्या आणि इसूर खाऊन इडे झालेले लोक आहेत। काय आम्ही काय तर भडकून काय तर अटॅक करावं, आंदोलन डिस्टर्ब करावं, तू काय बी भूक आम्ही बघू, तुला आम्ही टाकणार नाही तुकडा। लक्ष्मण हाके, तुला प्रत्युत्तर आम्ही आरक्षण घेऊन दाखवणार। तू तुझ्या समाजाशी इमानदार राहा। पहिल्यांदा एसटीतलं आरक्षण मागायला धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून तुम्ही गेले, एसटीचं सोडले, तुम्ही मराठा आरक्षणावर बोलायला तुम्हाला अधिकार आहे का? संविधानातलं आरक्षण आहे आणि घेतल्याशिवाय माघार नाही। एकीकडे आज गंभीर आरोप केलाय माध्यमांशी बोलताना की मराठा समाजाच्या आमदारांनीच जरांगे पाटलांना 10-10 लाख रुपये दिले। अरे सांग ना आमदाराची नावं। अरे जरांगे पाटलाला हजारो कोटीची मनक जिंकलेत, कुठं घेऊन बसला 10-15 लाख कोटीन लोक सवेला येतात येड्या। तू ह्या मतदारसंघात उभारला होता ना, त्या मतदारसंघात फिरून दाखव। आता सोलापूर जिल्ह्यात फिरून दाखव, तुझी लायकी 2 मिनिटात करतील काय असतील। तुझे बांधव तुझ्या पाठीमागे नाहीत आणि तू आमचं माप काढायला चाललाय। तुझे बांधव तुझ्या समाज तुझ्या पाठीमागे आहेत का?
धनगर समाजाला सुद्धा एसटीतनं आरक्षण व्हायला पाहिजे, ही मनोजदादाची भूमिका आहे. हाय तुझी भूमिका. अरे महादेव मुंडेला न्याय द्यायची भूमिका माझ्या मनोजदादाने घेतली आहे. संतोष देशमुखला आम्ही तर न्याय मिळवून देणारच आहे, पण महादेव मुंडे ओबीसी समाज आहे, बोलला कधी तो त्याच्यावर? ती भगिनी 20 महिने झाला आंदोलन करते बंजारा समाजाची, बोललाय तिच्यावर कधी? का पण लक्ष्मण हाके वारंवार का बोलतायत, काय वाटतंय आपल्याला? त्याला त्यासाठीच सोडलंय ना. कुणी सोडलं? चळवळ डिस्टर्ब कर सरकारने. बरं. क्लिअर कट आहे. फार फॉर्च्युनर फ्लॅट देऊन सोडलंय. त्या अजून एक त्याचा सहकार्य आहे, त्याला बी काय तर द्या थोडं बोडं. हा असं सोडू नका, पण यांना आम्ही टाकणारच नाही. यांना आम्ही आरक्षण घेऊन त्याला उत्तर देणार आहे. हे होते माऊलीभाऊ पवार. ज्या पद्धतीने पाहिलं तर सरकारनं लक्ष्मण हाकेंना पुढे सोडलंय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी येणार नसल्याचा निर्धार जो आहे तो माढा असेल सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी केला आणि एकंदरीत आपल्याला चावडी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो. त्यामुळं या 29 ऑगस्टच्या पूर्वी सरकार कायवर याच्यावर ऍक्शन घेतं का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. माझं सहकारी मुकुंद लोंढे, मी संदीप शिंदे, TV9 मराठी. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.